श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज सद्गुरु परमपूज्य दादासाहेब तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या चिंतनिका आपण अश्विन शुद्ध 5 अर्थात ललिता पंचमी या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली आणि आज आपण अध्यायाच्या 20व्या गोष्टीकडे किंवा 20व्या अध्यायाकडे पोहोचलेलो आहोत। मागच्याही वेळेला आपण पाहिलं होतं की हे सारामृत आहे, त्यामुळे जरी ते सार असलं तरी ते अमृता समान आहे। त्यामुळे गोष्टी छोट्या आहेत की मोठ्या आहेत, शब्दांकन किती शब्दांमध्ये केलेलं आहे, किती पानं स्वामी चरित्राची भरली आहेत, या सगळ्यांच्या पलीकडं ते अमृत आहे हे सर्वात जास्ती महत्वाचं आणि श्रेयस्कर आहे। अमृताकडे ते पेलावर आहे का थेंबभर आहे का आणखीन काहीतरी मोठ्या भांड्यामध्ये दिलंय हे कोणीच बघणार नाही। अमृत आहे हे म्हणल्यानंतर ताबडतोब पिण्याचा हव्यास हा प्रत्येकाला निश्चित असतो आणि तसंच हे स्वामी चरित्र सारामृत आपण राजहंस आहोत का हा आपल्यालाच प्रश्न विचारण्यासारखा आहे। कारण ह्या शब्दांमधनं जे काही अमृत पाझरलेलं आहे ते घेण्याची माझी तयारी आहे का, मी त्या ताकदीचा आहे का, का ते मला फक्त शब्द भासत आहेत। हे सारामृत वाचन आता यापुढे जेव्हा जेव्हा होईल त्याला निश्चित आपल्याला ते जाणवेल आणि खऱ्या अर्थाने ते सारामृत का आहे ही आपल्याला समजेल। त्यामुळे ते ग्रंथ आहे किंवा तो एखादा चरित्र ग्रंथ आहे, अध्यायाची पोथी आहे, आता ह्या सगळ्या शब्दांच्या पलीकडे जाऊन हे सारामृत आहे आणि हे अमृत घ्यायची सगळ्यांचीच काही तयारी नसते। प्रसंगी असंही होतं, देव स्वतः जरी अमृत द्यायला आला तरी नशीब काही ते घेऊन देत नाही। त्यामुळे सर्वच व्यक्तींच्या माध्यमातून किंवा त्याच्या आयुष्यामध्ये हे सारामृत वाचलंच जाईल, वाचलेलं समजेलच आणि जे समजलंय ते जीवनात उतरेलच असं काही सांगता येणार नाही। शेवटी प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचं नशीब आणि प्रत्येकावर असलेली गुरूंची कृपा यावर सर्वार्थाने ते अवलंबून आहे। परंतु आजवर या स्वामी चरित्राच्या माध्यमातून विविध व्यक्तिमत्व, महाराजांचे शिष्य, महाराजांचे शिष्य घडवण्याची प्रक्रिया पद्धत, महाराजांचं प्रेम, महाराजांचा राग, या रागामागचं प्रेम, महाराजांचा कळवळा, देव, देश आणि धर्म हे टिकवण्यासाठी सातत्याने महाराजांचा चाललेला आटापिटा, प्रसंगी महाराजांनी स्वतःही काही बऱ्याच गोष्टी सोसल्या, पण तरी सुद्धा हे विश्व घडवण्याचं कार्य महाराजांनी अहोरात्र चालू ठेवलं। अनेक अगणित शिष्य महाराजांनी घडवले, ज्या शिष्यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वभर
हे देव, देश आणि धर्माचं कार्य हा दिवा सतत पेटता राहील, अशी महाराज सातत्याने काळजी घेत राहिले. आणि महाराजांच्या निजगमनानंतरही अनेक भक्तांना महाराजांची ओढ लागायची, की महाराज आता आम्ही दर्शन कोणाचं घ्यायचं? आता अक्कलकोटला आल्यानंतर तुम्ही वटवृक्षाखाली नाही आहात. हे कसं सहन करायचं? आणि अशाच एका भक्ताला जेव्हा ही तळमळ सुरू झाली, तेव्हा त्याच्या आयुष्यात असा प्रसंग ओढवला, त्यावेळेला त्यांनी अतिशय कळवळून महाराजांना ज्यावेळेला हाक मारली, असे श्री बिडकर महाराज यांना महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितलं, "हम गया नहीं, जिंदा है." सो महाराज हे फक्त देहरूपाने 1878 ला गेले, पण आजही आपल्या सर्वांच्या अवतीभोवती सर्वांमध्येच श्री स्वामी समर्थ महाराजच कार्य करत आहेत. अन्यथा आपल्या हातून देव, देश आणि धर्माचं कार्य व्हावं, इतके काही आपण निश्चित समृद्ध नाही आहोत. त्यामुळे अशा सर्वांच्या ठायी असलेल्या ह्या स्वामी शक्तीला सुद्धा विनम्रतेने प्रणाम. मागच्या अध्यायांमध्ये आपण श्री आळंदीचे नरसिंह सरस्वती महाराज यांचं चरित्र पाहिलं होतं. त्या अनुषंगाने अध्यात्मातल्या काही गोष्टी समजावून घ्यायचा प्रयत्न केला. वासुदेव बळवंत फडके या महान क्रांतिकारकाचा संदर्भ स्वामी महाराजांच्या विषयी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता अंतिम टप्प्याकडे पोहोचलेलो आहोत, अध्याय 20व्या. आणि याच्यामध्ये अतिशय छोटीशी गोष्ट जी आपल्याला समजून घ्यायची आहे, पण या गोष्टींमधीलही गोष्ट एक आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यासोबतच या अध्यायांमध्ये आले असलेलं ज्ञान, त्यातले गर्भित अर्थ हेही आपण समजून घेऊया. अधिक वेळ न घेता आपण ह्या अध्यायाकडे वळूया. ग्रंथकर्ता ह्या अमृताचं वर्णन जे आहे ते न थकता प्रत्येक अध्यायगणिक जिथे जिथे त्याला ही संधी मिळेल त्या त्या ठिकाणी तो ह्या अमृताचं वर्णन करतो. कारण शेवटी शब्द जर वाढले तर वाचक जो आहे त्याला कंटाळा येऊ नये, त्या अमृतातली गोडी जी आहे ती कमी होऊ नये, हाही विचार ग्रंथकर्त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी वारंवार असं सांगितलेलं आहे की हे जरी स्वामीचरित्र छोटंसं असलं तरी सुद्धा ते सगळ्यांना समजेल असं आहे, आबालवृद्धांना त्यातल्या गोष्टी समजतील अशा प्रकारे आहे. आणि महाराजांचं जे काही चरित्र आहे त्यातले निवडक गोष्टी ज्या आहेत ह्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे ह्या अमृताचं वर्णन करताना ग्रंथकर्ता असं म्हणतो, "जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया." परब्रह्माचं वर्णन हे कितीही केलं तरी ते कमीच आहे. आणि म्हणून ते अमृतासमान आहे. त्याने एक वेळ अमृत फार फार तर ह्या जीवाला अमरत्व प्रदान करेल. परंतु ज्याला ह्या परमेश्वराची प्राप्ती झाली, तो सबाह्य अभ्यंतरी एक दत्त अशा प्रकारचं त्याचं रूप होऊन जाईल. भेदाभेद संपून जाईल. आणि म्हणून ग्रंथकर्ता वर्णन करताना म्हणतो की जय जयाजी करुणा करा. ज्याच्या ठायी ठायी करुणा वसलेली आहे, असा तो परमेश्वर आहे. अनेक वेळेला आपण ज्या वेळेला संकटात असतो, आपण खूप आराधना करतोय, प्रार्थना करतोय, उपासना करतो आहे, परंतु यश येत नाही. अशा वेळेला मानवी प्रवृत्तीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, आपसूकप्रमाणे त्या देवावरती चिडलं जातं. "काय स्वामी उपयोग आहे तुमचा सेवा करून? माझं कामच होत नाही." अनेक जण स्वामींच्या सेवेपासून या कारणास्तव की माझं काम नाही झालं, म्हणूनही दुरावलेले आहेत. परंतु दुर्दैवाने असे म्हणावं लागेल, की स्वामींना केवळ एक चमत्कारी बाबा, गारुड्याचे खेळ करणारे एक गारुडी, की काहीतरी तो नजरबंदी करतोय किंवा आणखीन काहीतरी अजब काहीतरी चमत्कार करून दाखवतोय, असा एक कोणीतरी बाबा समजणारे हे अज्ञानी व्यक्ती, की श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्माचं रूप आहे. देहरूपाने जरी ते आपल्याला वेगळं भासत असलं तरी ते साक्षात परमेश्वरच आहेत. आणि हा या परमेश्वरामध्ये त्याच्या हृदयामध्ये इतकी करुणा आहे, की त्याचा भक्त अडचणीत असताना त्याला स्वस्थ झोपही येत नाही. आणि हे पांडुरंगाच्या कथेमध्ये आपल्याला वारंवार वाचायला मिळतं, की आपला भक्त अडचणीत असताना भगवंताला स्वतःच्या संसाराकडे किंबहुना माता लक्ष्मीकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही. बाकी कशाकडे स्वतःच्या देहाकडे बघायला वेळ नाही. का तर माझा भक्त अडचणीत आहे किंवा माझा भक्त मला हाक मारतोय. इतकी करुणा
ह्या परमेश्वराच्या ठायी आहे. पण दुर्दैवाने आरशात पाहून त्या आरशातल्या प्रतिमेलाच नावं ठेवणाऱ्या व्यक्तींना हे सांगणं अवघड आहे. परंतु परमेश्वर हा दयावान आहे, करुणा संपन्न आहे. जय जयाची करुणा करा, जय जयाची यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. ज्या ज्या वेळेला आपला हा संताप आपल्या गुरूंवर होतो, काय उपयोग मी एवढी सेवा करून, त्या त्या वेळेला कुठेतरी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असं आपण समजायला हरकत नाही, की माझ्याकडनं काय चुकत आहे. माझ्या गुरूंनी मला निश्चित काहीतरी संकेत दिलेले आहेत, वाट दाखवलेली आहे, काही ना काहीतरी आहे, पण माझ्याकडनं काहीतरी त्यातलं राहून जातंय आणि ते शोधणं हे माझं काम आहे. कारण तो जो सद्गुरु रूपाने आहे, तो साक्षात गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म असं त्याचं रूप आहे आणि तो साक्षात परब्रह्म असलेला कधीच मला चुकीची वाट दाखवू शकत नाही. त्याच्या कृपेने माझ्या आयुष्यात काही वाईट घडेल असंही कधी होऊ शकत नाही. मग माझं काय चुकतंय हे आत्मशोधन करण्याची ती वेळ आहे, हे जरूर आपण समजलं पाहिजे. लीला वेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. पुनश्च या परमेश्वराचं वर्णन आहे, की लीला वेशधारी दत्ता. कितीतरी रूपांनी आपण परमेश्वराला स्वामी महाराजांना एकाच रूपात पाहतो आणि तसेच स्वामी आहेत असं संबोधतो, ही खऱ्या अर्थाने एका दृष्टीनं मला असं वाटतं, की हे एक स्वामींचं आपण मूल्यांकन कमी केल्यासारखंच आहे. कारण स्वामी महाराज हे साक्षात परमेश्वर आहेत, तर ते विविध रूपांमध्ये, अगणित रूपांमध्ये आपण पुरुष सूक्त सुद्धा म्हणतो. आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलं, की कधी-कधी पुरुष सूक्त जे आहे 12 महिन्यातनं एकदा तरी मराठीत सुद्धा म्हणा. तर त्या पुरुष सूक्तामध्ये परमेश्वराचं वर्णन करताना आपण म्हणतो, की अनंत रूपे नटला असे, की अनंत रूपांनी तो नटलेला आहे. मग अनंत जर रूप असतील, तर एकाच रूपामध्ये आपण त्याला मर्यादित करणं, हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, तो आपल्यासाठी सगुण रूपात आला. आपल्याला भावेल असा तो राहिला. पण तो तेवढाच आहे असं म्हणणं काही संयुक्तिक होत नाही. त्यामुळे त्यांनी अनेक लीला धारण करून विविध रूपांमध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला जी माणसं भेटत गेली, ज्या माणसांनी मदत केली, त्या प्रत्येक माणसाच्या रूपाने हा लीला वेशधारी दत्त जो आहे, तो नेहमी आपल्या सोबत प्रकट झालेला आहे आणि छोट्या असो किंवा मोठ्या असो, या संकटातून आपल्याला दूर केलेलं आहे. मग पुन्हा आपण एका मर्यादित आकृतीमध्येच आपल्या स्वामी महाराजांना का पाहावं? आपले स्वामी महाराज हे आपल्या आजूबाजूला का बरं आपल्याला दिसत नाहीत? आपल्या आजूबाजूला इतक्या अनंत गोष्टी आहेत. निसर्गातल्या आहेत, सजीव आहेत, निर्जीव आहेत. या प्रत्येक जीवांमध्ये ह्या परमेश्वराचीच लीला आहे. जर परमेश्वर नसता तर ती गोष्ट किंवा ती व्यक्ती घडली तरी असती का? मग हा जो परमेश्वर आहे, हा लीलावेशधारी त्यांनी अनेक लीलांनी, लीला म्हणजे काय त्याच्या काय म्हणूया आपण कृतींनी, अनेक कृतींनी त्यांनी त्यांचं रूप जे आहे ते प्रकट होतं. सर्वसाक्षी अनंता. आता सर्वसाक्षी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की प्रत्येक क्षणाला जो विटनेस स्वरूपात, साक्षी स्वरूपामध्ये आपल्यासोबत आहे. प्रत्येक क्षणाला एकही क्षण असा नाही, ज्याही वेळेला आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात, त्याही वेळेला, ज्या वेळेला मनात वाईट चांगले विचार येतात, ज्या वेळेला हातून चांगलं कर्म घडतं, ज्या वेळेला हातून वाईट कर्म घडतं, कधीतरी कोणाला अपशब्द बोलले जातात, कधीतरी कोणाचं कौतुक केलं जातं, त्या प्रत्येक क्षणाला साक्षी रूपाने जो हा अनंत आहे, अर्थात हा परमेश्वर जो आहे, हा सदैव साक्षीभूत आहे. विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. आणि हा परब्रह्म या गुरुरूपाने साक्षात प्रकट आहे. अशाला माझं नमन असो. तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. हे वेडेपण आहे, की अशा ह्या निर्गुण निराकार किंवा अनंत वेशधारी परमेश्वराचं रूपवर्णन करायचं. म्हणजे नाटकं जेव्हा असतं, त्या नाटकामध्ये एक कोणीतरी कलाकार असतो. तो कलाकार
विविध रूप दाखवत असतो, ज्याला आपण डबल रोल किंवा आणखीन काय काय वेगळं वेगळं, किंवा तो त्याच्यामध्ये स्वतःचं एक वेगळं रूप धारण करत असतो. बऱ्याचदा अनेक पिक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, की एकच व्यक्ती, एकच कलाकार आहे, पण तो 4, 5 किंवा त्यापेक्षा जास्ती रूपं घेतो आणि मग ती गोष्ट जी आहे, ती कथा जी आहे, ती पुढे-पुढे जात राहते आणि मग सरतेशेवटी कळतं, की हे सगळे अवतार जे होते, हे सगळे एकाच व्यक्तीचे होते. मग जर 10 रूपांनी किंवा 5 रूपांनी, डबल रोलनी एक कथानक इतकं रंजक बनू शकत असेल, हा माझा परमेश्वर, परब्रह्म हा अनंत रूपांनी नटलेला आहे. मग त्याचं हे विश्व किती रंजक असलं पाहिजे. अत्यंत रंजक असलेलं हे विश्व आणि अशा अनेक रूपांनी नटलेल्या परमेश्वराचं वर्णन करणं हे अशक्य आहे. केवी वर्णू मी मतिमंद. माझी मती जी आहे, माझी बुद्धी जी आहे, ती अतिशय मंद म्हणजे सावकाश आहे. मी नाही वर्णन करू शकत आहे. माझ्या शब्दांना मर्यादा आहे, माझ्या भावनांना मर्यादा आहे, माझ्या विचारांना मर्यादा आहे. जो अचिंतनीय आहे त्याचं चिंतन तरी मी कसं करावं? पण हे जरी सगळं खरं असलं, तरी परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. पण तरी सुद्धा आता घेतलंय अंगावरती हे काम करायचं, तर आता पूर्ण केलं पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन, निगमागा सही जाण नसे पार लागला. आता हे गुण म्हणजे कोणते आहेत? जसे आपण स्वभावाचे गुण म्हणतो तशातले गुण नाही. परमेश्वराचा स्वभाव गुणवैशिष्ट्य जे आहे, हे गुणवैशिष्ट्य इतकं आहे, की त्याचं काय-काय म्हणावं? करिता भागे सहस्त्रवदन, की हजार तोंडांनी जरी त्याचं वर्णन करायचं म्हटलं, तरी सुद्धा तोंड थकून जाईल. नाही वर्णन करता येणार. निगमागा सही जाणं, वेद, शास्त्र, पुराण या सगळ्यांना सुद्धा तुझं वर्णन करता आलेलं नाही. नसे पार लागला. या वेदशास्त्रांना सुद्धा तुझा पार म्हणजेच अंत जो आहे, की नेमका तू कोण आहेस, हे काही सांगता आलेलं नाही. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. आपण वारंवार पाहिलेले मागच्याही अध्यायामध्ये पाहिलं, स्वामी सुतांच्या अध्यायांमध्ये पाहिलं, माळप्पा महाराजांच्या अध्यायांमध्ये पाहिलं. अनेक महान विभूतींनी सुद्धा श्री स्वामी समर्थ हे साक्षात परमेश्वरच आहेत. परमेश्वराचा अवतार नाही बरं का. साक्षात परमेश्वरच आहेत, असं ठणकावून किंवा ठासून सांगितलेलं आहे. अशा समर्थांचं, अशा या परमेश्वराचं वर्णन जे आहे, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. समर्थांच्या गुणांचं वर्णन जेवढं करता येईल, तेवढं केल्याने अनेक पापांचं, दोषांचं दहन होतं. कारण भांडं कितीही कळकट-मळकट असलं, तरी एकदा का साबणाचा हात फिरायला लागला, की जास्ती कळकट असेल, जास्ती वेळा घासावं लागेल. थोडं असेल, तर थोड्या वेळा घासल्यानंतर पण भांडं तर चकचकीत होणारच आहे. मग जर एका साबणाच्या छोट्याशा थेंबांनी किंवा काय म्हणूया कणांनी जर हे कळकट भांडं स्वच्छ होत असेल, तर श्री स्वामी समर्थ या परमेश्वराचं नाम, या श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुण यांचं वर्णन केल्यानंतर माझे जे काही दोष असतील ते हळू-हळू, हळू-हळू निश्चित निघून जाणार आहेत, नष्ट होऊन जाणार आहेत आणि मग माझ्यातली ही पवित्रता, माझ्याही मनाचं हे भांड लखलखीत होणार आहे, याच्यावरती मला विश्वास ठेवावा लागेल. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. हे जेव्हा तुम्ही कोणाला सांगणार आहे, तो जो सांगणारा आहे आणि जो ऐकणारा आहे, हे दोघेही पावन होऊन जातील. कारण अर्थात स्वाभाविक आहे, जो सांगतो आहे, त्याला तर ती गोष्टची अनुभूती आहे म्हणून तो तळमळीत सांगतो आणि जो ऐकतो आहे, त्याच्याही आतमध्ये ते पाझरलं जाणार आहे. त्यामुळे दोघेही या ठिकाणी पावन होऊन जाणार आहेत आणि म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज यांचं वर्णन करा, असं म्हटल्यानंतर प्रश्न पडतो काय सांगू? आता ज्याला हा प्रश्न पडत असेल, की मी महाराजांचा प्रचार करायचा म्हणजे काय सांगू? याचाच अर्थ त्यालाच महाराज कळलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रचाराच्या भानगडीत पडू नये आणि मग गुरुमाऊली आपल्याला जे पायऱ्या सांगतात, त्या पायऱ्यांकडे जाणं आवश्यक आहे, की आधी अभ्यासक बना, मग उपासक बना, मग प्रचारक आणि मग प्रसारक बना. महाराज सांगत असताना जर मला महाराजांचे चमत्कार सांगून महाराज समजावून सांगावे लागत असतील,
तर मला महाराज कळलेलेच नाहीये. कारण महाराजांचे चमत्कार हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक छोटासा भाग आहे. पण महाराज जर माझे साक्षात पूर्ण परमेश्वर आहे, तर त्यांचं वर्णन करताना जिथं वेदशास्त्रांनी सुद्धा नांगी टाकली, जिथे त्यांनी स्वतःला व आम्ही वर्णन करू शकत नाही इतकं त्यांचं वर्णन आहे, तिथं मला जर चमत्कारांचा आधार घेऊन महाराज समजून सांगावे लागत असतील, याचाच अर्थ मी महाराजांबद्दल अनभिज्ञ आहे. मी करतोय महाराजांची सेवा, पण मला माहितीच नाही महाराज नेमके आहेत कोण? आणि म्हणून पहिलं स्वामी महाराज जोपर्यंत समजून घेतले जात नाही, तोपर्यंत पुढे उभी राहणारी सगळी इमारत ही त्या चमत्कारांच्या पायावरती उभी राहिली जाते. आणि मग अशी चमत्कारांवरती उभी राहिलेली इमारत, ज्यावेळेला तो आयुष्यात चमत्कार घडत नाही, त्यावेळेला ती इमारत कोसळली जाते. आणि मग सेवेकरी मार्गातनं बाजूला पडतो. कारण त्याला माहिती असतं स्वामी महाराज म्हणजे चमत्कार. चमत्कार झाले नाही म्हणजे स्वामींची कृपा नाही आणि कृपा नसेल तर इथं थांबून उपयोग काय? कारण माणूस हा स्वार्थी आहे. प्रत्येक वेळेला मी एवढं दिलं, की मला काय त्या बदल्यात मिळेल हा विचार करणारा व्यक्ती माणूस आहे. अशा वेळेला जर पाया मजबूत नसेल, पाया सेवेचा नसेल, पाया निष्ठेचा नसेल, पाया परमेश्वराच्या नेमकं कशासाठी जायचंय सेवेला, नेमकं केंद्रात काय करण्यासाठी जायचंय, हा जर पाया भक्कम नसेल, तर इमारत आज न उद्या कधीतरी कोसळणार आहे. मग अनेक वर्ष प्रश्नोत्तर करणारे किंवा अनेक वेळेला ग्रामअभियान करणारे सुद्धा आयुष्यात ज्यावेळेला कठीण प्रसंग येतो, पण स्वामी महाराजांबद्दल माहिती सांगा. काय सांगू? असा जर प्रश्न पडला तर मात्र स्वतःला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण महाराजांबद्दल सांगताना वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. दहन होतात. दहन म्हणजे पूर्णपणे नष्ट होतात. आजचं मरण उद्यावर नाहीये. महाराजांचं गुणवर्णन करताना ते दहन होतं हे सातत्याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अक्कलकोटी वास केला, जना दाविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्याला, अद्भुत चरित्र स्वामींचे. मग आता पुढे गोष्ट सांगायला ग्रंथकर्ता जो आहे तो प्रवृत्त करतोय. मागे आपण स्वामी सुतांच्या कथेमध्ये ही गोष्ट पाहिली होती किंवा स्वामी सुतांना महाराज कसे कळले, कुठून त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. तर ती गोष्ट जी आपण पाहिली होती, त्याच गोष्टीचा संदर्भ हा 20व्या अध्यायामध्ये स्वामी सुतांचा मित्र, त्याचा मित्र तो वामन पंडित. हा पंडित ज्यांच्या घरी आश्रित म्हणून राहत होता, असे मुंबईतले गोविंदराव माधवजी. हे एक छान दत्तभक्त किंवा निष्ठावान ईश्वरी उपासना करणारे. आणि एके दिवशी मग त्यांना अशी इच्छा झाली, की आपण गाणगापूर आणि इतर तीर्थयात्रा करावी. म्हणून त्यांनी पंडिताला विचारलं, की "तू येतोस का माझ्याबरोबर? कोणीतरी सोबती हवा आहे म्हणून." तर पंडित म्हणला, "मला कर्ज झालेलं आहे. माझी मानसिक अवस्था काही तितकीशी योग्य नाही, की मी यात्रा करू शकेल. आणि देवाच्या यात्रेला जायचं तर स्थिर बुद्धीचं असणं आवश्यक आहे. शांत चित्त असलं पाहिजे. पण सध्या काही माझी तशी अवस्था नाही. तरी काही मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही." ते म्हणले, "ठीक आहे." मग गोविंदरावांनी त्यांच्याकडे असणारा एक ब्राह्मण होता. त्याचं नाव कनोजी ब्राह्मण. तर याला विचारलं, की "यार तू येतोस का? कोणीतरी सोबत हवंय मला." तर तो म्हटला, "ठीक आहे, येतो मी." आणि असे हे दोघं जण जे आहेत गाणगापूरला गेले. गाणगापूरवरनं मग पुढे त्यांना दृष्टांत झाला, माहिती मिळाली. अक्कलकोटला आले. स्वामी महाराजांकडे एक 4-5 महिने ते सेवा करायला लागले. आणि रोजच्या रोज त्यांचं म्हणजे महाराजांना दर्शन घ्यायचं, आरती करायची, नैवेद्य घेऊन यायचा महाराजांसाठी. हा कनोजी जो आहे तो महाराजांसाठी नैवेद्य बनवायचा. गोविंदराव जे आहेत ते सगळं सोबत घेऊन यायचे आणि हे दोघं मिळून महाराजांची सेवा करायचे. आणि हे रोजच्या रोज दिनक्रम चालू असायचा. एक साधारण 4-5 महिने हा दिनक्रम चालू होता. तर एके दिवशी हा नित्यक्रमानुसार त्यांनी नैवेद्य आणला. तर महाराज एकदम म्हणले, "जाओ, गाँव के बाहर जाके मस्जिद में एक फकीर बैठा है. वो अपने कुत्ते के साथ बैठा है, उसको खिलाओ." आता हा जो गोविंदराव आहे, मनातल्या इच्छा ह्या महाराजांना कळतातच. कारण महाराज मनकवडे आहेत, अंतर्यामी आहेत. तर ह्याची ही इच्छा होती, की आपल्याला थोडंसं धनार्जन व्हावं, आर्थिक सुबत्ता आपल्याला यावी आणि ह्या सगळ्यांनी तो सेवा आपली त्याची नित्यक्रमाने करत होता. आणि म्हणून महाराजांनी एके दिवशी तसं त्याला सांगितलं, की हा जो नैवेद्य माझ्यासाठी आणलाय, तो घेऊन गावाबाहेर एका मस्जिदीमध्ये एक फकीर बसलाय, त्याच्यासोबत एक कुत्रा आहे. त्याला जाऊन तुम्ही खायला द्या.
महाराजांची आज्ञा, त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा समजून त्यांनी तो नैवेद्य घेतला, त्या फकीराला दिला. तो फकीर अतिशय आनंदित झाला यांना बघून. "लाओ," म्हणे, "हमारे स्वामी ने हमें भेजा है." त्या कुत्र्याला तो सांगायला लागला, "बघ, आज स्वामींनी आपल्याला जेवायला पाठवलंय." आणि त्यांनी ते सगळं खाल्लं. खाऊन झाल्यानंतर ते ताट जे आहे, ते त्याला दिलं आणि "जा," म्हणे, "ये लेके स्वामी के पास." तर हा ते तसंच उष्ट ताट जो आहे, ते घेऊन स्वामींकडे आले. महाराज अतिशय प्रसन्न मुद्रेमध्ये त्या ठिकाणी बसलेत आणि महाराजांनी त्यांना आज्ञा केली, की "आता हे जे उष्ट आहे ते खा." गोविंदराव हे काय म्हणूया आपण उच्च मध्यमवर्गीय अशा कॅटेगरीतले थोडेसे एक लोकेशा जी असते, लोकांविषयीची एक काय म्हणूया आपण त्याला भीती असते, लोक काय म्हणतील? असा एक जो थोडासा भाग असतो, तशी ती लोकेशा त्यांना होती. त्यामुळे मनामध्ये शंका आली, की त्या फकीराचं उष्ट अन्न जे आहे, ते आपण कसं खावं? त्या मनातला विचार ग्रंथकर्त्यांनी फार सुंदर लिहिला आहे. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट आहे. याती म्हणजे जात. प्रिय म्हणे यवन याती अपवित्र, की हे यवन जे आहेत, तर ते अपवित्र व्यक्ती आहे आणि त्यांचं उष्ट मी कसं काय खाणार? आणि मी जर खाल्लं, यातीमध्ये पावेन कष्ट, माझ्या जातीमध्ये मला हिणवलं जाईल, टॉर्चर केलं जाईल. ते कसं काय सहन करणार? मला खूप कष्ट होतील माझ्या जातीमध्ये, की तू एका मुसलमानाचं उष्ट खाल्लंस म्हणून. कळता स्वजना गोष्ट आहे, की माझ्या स्वजन जे आहेत, माझ्या जातीतले, माझ्या आजूबाजूचे, माझ्या गावातले, ह्यांना जर हे कळलं, तर ते माझ्याविषयी काय विचार करतील? आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. बघा आता हा असा विचार आला, म्हणून तो काही व्यक्ती वाईट होत नाही. तो मागोजी जो आहे, स्वाभाविक आहे, की बुद्धी जी आहे ती सतत आपल्याला गाईड करत असते. आता इथे खरं तर बुद्धी आणि भावना ह्यांचा संघर्ष आहे. भावना ही सांगते, की साक्षात परमेश्वर सद्गुरू बसलेले आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं फकीराला खाना दे. आपण फकीराला देऊन आलो. आता तो उरलेले उष्ट जे आहेत ते महाराज आता सांगतायत, "आता तू खा." आता खरं तर भाव जर चांगला असेल, तर तो बुद्धी विचार करणार नाही. महाराजांनी सांगितलं खाऊन टाकायचं. परंतु बुद्धी जागृत होते आणि ती बुद्धी म्हणते, "अरे असं कसं काय चालेल? तू जर हे खाल्लंस तर लोकं काय म्हणतील? ते मुसलमानाचं तू उष्ट खाल्लंस. मग तो पुढे त्रास देतील. आयुष्यभर हे ऐकावं लागेल. कदाचित लोकं मला वाईट टाकतील. कदाचित आणखीन त्रास देतील. माझं जगणं मुश्कील होऊन जाईल." अशा कितीतरी गोष्टी ह्या बुद्धी त्याला सतावत राहिल्या आणि शेवटी हा मनातला त्याचा चाललेला खेळ हा महाराजांना समजला. अनेकदा आपल्याही बाबतीत हा भाग होतो. बुद्धी आणि भावना यांचा संघर्ष व्हायला लागतो. काय करावं नेमकं? आतून वाटतं हे करावं, पण बुद्धी म्हणते नाही, नाही असं नाही करायला पाहिजे. हे असं केलं तर असं होईल, तसं केलं तसं होईल. हे नीती-नियमांमध्ये बसत नाही. लोकं काय म्हणतील मला? मग मी असं जर वागलो तर काय म्हणतील लोकं? ही लोकेशा तर प्रत्येकालाच असते. बुद्धी आणि मनाचा, भावनेचा जो संघर्ष आहे, हा प्रत्येकाच्या जीवनात आहे. हा मनात आलेला विचार, आता हा व्यक्ती साशंक का आहे? तर ह्या संघर्षामुळे आहे. तो चुकीचा नाहीये किंवा वाईटही नाही. पण हा जो संघर्ष आहे तो महाराजांना कळला आणि मग महाराजांनी जेव्हा आता ते महाराजांचं कामच आहे शिकवणं. कारण गुरु दुसरं काहीच काम करू शकत नाही. शिकवणं एवढंच काम आहे. आता ते शिकवायचं आहे. मग काय झालं, तो तो त्याच्यासोबतचा जो कनौजी ब्राह्मण होता, तो ताबडतोब महाराजांसमोर उभा राहिला. कारण त्याला पैसे हवेच होते. कारण त्याची परिस्थिती तशी नव्हती. महाराजांनी त्याला सांगितलं, "काम कर, हे खाऊन टाक." त्यांनी कसलाही मागचा पुढचा विचार बघा शेवटी ते असं म्हणतात ना, एक कविता आहे छानशी. इथं वेडे असण्याचे खूप फायदे आहेत. शहाण्याला जगण्याचे कायदे आहेत. की आपण ज्यावेळेला एक स्तर वरती जातो, त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी नियमात पालन करावं लागतं. तुम्ही विचारून एखादं काम करायला गेला, की तुम्हाला नकार मिळतो. न विचारता बिनधास्त केलं, की तुमचं कौतुकही होतं. तर शहाण्याला हे कायदे आहेत, परंतु वेड्याला मात्र काही विचारलं, कारण वेडा आहे असं समजून सोडून देतात लोकं. तसंच हा जो व्यक्ती आहे कनोजी, हा सामान्य आहे. ऑलरेडी त्याची परिस्थिती त्याला आहे. त्याला बाकीच्यांच्या पेक्षा स्वतःचं जीवन जास्ती महत्वाचं आहे. कारण ते सर्व्हाईव्ह होणं जास्ती गरजेचं आहे.
तो म्हटलं, "बाकीचे लोक काय म्हणतील जाऊन दे तिकडे. आत्ता माझा प्रश्न ज्वलंत आहे." अनेकदा असं होतं, अनेक मातब्बर, ज्ञानी, विद्वान, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले उत्तम व्यक्ती पण ज्यावेळेला समस्यांनी घेरले जातात, प्रसंगी कुठल्याही बुवाबाबाच्या सुद्धा नादी लागू शकतात. प्रसंगी एखाद्या ज्योतिषाच्या अ, माघारी जाऊ किंवा त्याच्या आहारी जाऊ शकतात किंवा अनेक गोष्टी करायला तयार होतात. कारण तिथे बुद्धी थकलेली असते, की बाबा इतक्या समस्यांनी घेरलेलो आहे, की मला आता काही सुचत नाहीये. आता तुम्ही म्हणाल ते मी करतो. तसं हा जो कनौजी ब्राह्मण आहे, त्याने ताबडतोब महाराज तुम्ही सांगितलं मी खाल्लं आणि खाऊन टाकलं. महाराज म्हणले, "अरे वाह!" आणि मग महाराजांनी सांगितले, "एक काम कर मुंबईला जा, तुझं काम होईल." आता तो मुंबईचाच आहे ना. ते असं नाहीये तो पुण्याचा होता आणि त्याला सांगितलं तू मुंबईला जा किंवा तो सोलापूरचा आहे आणि त्याला सांगितलं तू मुंबईला जा, तुला पैसे मिळतील. तो मुंबईचाच आहे त्या माधवजी बरोबर आलेला. म्हणजे आज्ञा दिली, की "तू जा आता तुझं काम झालंय." का झालंय काम? तेही आपल्याला शोधणं आवश्यक आहे. पण पहिली कथा पूर्ण करूया. आणि मग हे दोघं जे आहेत ते महाराजांची आज्ञा घेऊन मुंबईला पुन्हा येतात. हा जो व्यक्ती आहे, हा त्या व्यक्तीच्या डोक्यात एकच, महाराजांनी मला सांगितलंय माझं काम होणार. मला पैसे मिळणार. कुठं मिळणार? माहीत नाही. कसे मिळणार? माहीत नाही. कधी मिळणार? माहीत नाही. मग हा जो मनातला भाग आहे, मनातला जो भाव आहे, की मला माहीत नाही कसे मिळणार पैसे, पण महाराज म्हणलेत ना माझं काम होणार, तर होणारच आहे. अशा ह्यानी स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईसा आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळाले म्हणून. उगाच भटकू लागला म्हणजे काही नाही घरातनं उठायचं आणि फिरत राहायचं, की कुठेतरी पैसे मिळतील, कोणीतरी कचऱ्यात फेकलेले असतील, तिथं मिळतील, कोणाच्या खिशातनं पडलेले असतील, तिथे मिळतील, एखाद्याचे हरवले असतील, ते मिळतील, काहीतरी होईल. महाराज म्हणलेत ना, मग महाराजांच्या वचनावरती श्रद्धा ठेवून हा आपला उगाचच सगळीकडे भटकत होता. आशा प्रचंड आहे. आणि हे असं अनेक महिने चालू होतं, की कुठे मिळतील, कुठे मिळतील. पण मनातली श्रद्धा डळमळीत झाली नाही. आणि एके दिवशी मग गंमत झाली, की तो सकाळी-सकाळी फुटपाथवर आपण म्हणूया उभा होता आणि पटकन एक घरातनं बाई जी आहे ती बाहेर आली आणि एक ₹10,000चं पुणकं बांधलं होतं तिने. ते त्याच्या हातात ठेवले. तर तो त्यांना म्हणला, "अहो कोण तुम्ही? काय मला का पैसे देताय?" तर ती बाई म्हणली, "नाही, नाही, तुम्ही हे घ्या पैसे आणि जावं म्हणे तुम्ही इथनं." तो म्हणला, "असं कसं कसले पैसे आहेत काय? मला जर उद्या पकडलं काय सांगणार आहे मी?" तर त्या बाईने मग ते सांगितलं, की माझा नवरा जो आहे, तो नवरा मृत्यूशय्येवरती होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं असं, की त्याला स्वामींनी असा दृष्टांत दिलेला आहे, की तुझ्या मृत्यू तुझ्या दारासमोर एक माणूस येईल, त्याला तू ₹10,000 द्यायचेत. त्यामुळे मी तुमच्याविषयी कुठलीही कंप्लेंट करणार नाही. माझे पैसे हरवलेत म्हणून सांगणार नाही. तुम्ही काही कोणाला बोलू नका. हे दोघं आपल्यामध्येच गुपित राहील. पण माझ्या नवऱ्याची अशी इच्छा होती, की ते ₹10,000 मला द्यायचेत. मी रोज दार उघडून पाहायचे, की सकाळी उठल्या-उठल्या कोण येतंय का? पण गेले अनेक दिवस मी पाहिलं, पण कोणीच नव्हतं. आज तुम्ही दिसलात. मी तुम्हाला ते ₹10,000 दिले. इथे विषय संपला. आता तुम्ही विचार करू नका. मलाही विचार करू नका. तुम्ही जा इथनं. असं म्हणून त्या बाईनी त्याला घालवून दिलं. महाराजांच्या लीलाच ह्या अजब आहेत. कोणाला कसं सांगतील, काय काम करून घेतील, हे ईश्वराच्या लीला ईश्वरच जाणे. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. आता हा जो कनोजी ब्राह्मण आहे, त्या गोविंदरावांच्या सोबत जो गेला होता यात्रेला, हे घडल्यानंतर की त्याला ते ₹10,000 मिळाले. विचार करा साधारण 150 वर्षांपूर्वी ₹10,000 म्हणजे किती मोठी रक्कम असेल. असंच कोणीतरी येतं आणि ती रक्कम देऊन जातं. तो आनंद अवर्णनीय असेल, जो दारिद्र्यग्रस्त आहे, अशा व्यक्तीसाठी. आणि ते पैसे मिळाल्यानंतर त्यांनी पहिलं येऊन त्या गोविंदरावांच्या इथे ती महाराजांची कीर्ती सांगितली, की महाराजांनी मला जे सांगितलं होतं, की तुझं काम होईल मुंबईला जाऊन, तर अशी-अशी घटना घडली. तो इतका आनंदित होता, की त्याला ते किती सांगू आणि किती नको असं झालं होतं. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गातं स्वामींचे, की महाराजांविषयी इतकं भरभरून बोलायला लागला, की महाराजांनी माझं दारिद्र्यच घालवलं, महाराजांनी माझ्यावर कृपा केली वगैरे, वगैरे. आता हे गोविंदरावांना सांगितलं, गोविंदरावांनी त्या वामन पंडितला सांगितलं. वामन पंडित कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे वामन पंडितांनी ही जी सगळी गोष्ट ऐकली त्याच्यामुळे त्यांची श्रद्धा बसली. तर त्यांनी असं म्हटलं, की माझं जर हे कर्ज फिटलं, तर मी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येईन.
मग हे वामन पंडित आणि हरिभाऊ यांची भेट झाली. मग हरिभाऊंनाही सुद्धा हे वाटलं, की आपणही असा संकल्प करूया, की आपलंही हे कर्ज जावं आणि आपण जर हे कर्ज फिटलं, तर स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाऊया. ही गोष्ट इथे संपते. आता पुढे ग्रंथकर्ता शेवट करताना याचं असं सांगतो, या गोष्टीतला अजूनही अर्क आपल्याला समजून घ्यायचा आहे. समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. महाराजांची ही लीला जी आहे ती अवर्णनीय आहे. आजवर अनेकांनी ते वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण ते थकले. कोणी दाता नृपवर, दान करावया भांडार, मोकळे करी परिशक्तीनुसार, याचक नेती बांधुनी. आपण सेवक म्हणून कसं असावं, ते एक राजा उदार होऊन दान करायला लागलेला आहे. जो येईल त्याला जे हवंय ते दान करायला लागलेला आहे. आपण कसं असलं पाहिजे? मोकळे करी परिशक्तीनुसार, याचक नेती बांधुनी. आपण त्या याचकाच्या भूमिकेत पाहिजे. महाराज द्यायला बसलेले आहेत, आपण घ्यायला तयार असलं पाहिजे. आणि महाराज कसे द्यायला बसलेत, तर उदार होऊन एखादा राजा दानधर्म करायला लागल्यानंतर जसा राजा दान करेल, त्या पद्धतीनं महाराज द्यायला बसलेले आहेत. कोडी दाता नृपवर, दान करावया भांडार, म्हणजे त्याचं जे भांडारगृह आहे, ज्याच्यामध्ये सगळं सोनं, नाणं, हिरे, माणके सगळं ठेवलंय. ते सगळं दान करायच्या इच्छेने तो तयार झालेला आहे. असा तो राजा आहे. महाराज स्वतःला सुद्धा अर्पण करायला तयार बसलेले आहेत. आपण घ्यायला बसलोय का? षड्रस अन्नाचे ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले, त्यांनी त्यातून भक्षले, क्षुधा शांत होईतो. आपल्या सगळ्यांना 6 रस माहिती आहे जेवणातले. सर्व प्रकारचं मिष्टान्न असं आपल्या समोर ठेवलं असेल. काय खाऊ आणि काय नको असं होतं. साक्षात परमेश्वर आपल्या द्यायला बसलेला आहे. आपण त्याच्याकडनं काय मागावं हा आपला प्रश्न आहे. क्षुधित जन तेथे आले, क्षुधा शांत होईतो. की ज्याला भूक लागलेली आहे असा व्यक्ती महाराजांकडे आल्यानंतर त्याची भूक जी आहे ती शांत होईपर्यंत त्यांनी घ्यावं. आता भूक कशाची आहे? तर सद्गुरू दादा नेहमी म्हणायचे, की हे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र म्हणजे झवेरी बाजार आहे. इथे हिरे, माणिक, मोती अशा गोष्टी उपलब्ध आहेत. इथे भेंडी बाजारात आल्यासारख्या म्हणजे भाजीच्या मंडईत आल्यासारखं वागू नका. कारण भाजीच्या मंडईमध्ये बार्गेनिंग केलं जातं. घासाघीस केली जाते. ₹10 ची भाजी ₹8 द्यावं, ₹6 द्यावं. पण जिथे रत्नांचा बाजार आहे, हिऱ्याचा भाव जो आहे तो आहे, घ्यावा लागतो. सोन्याचा भाव जो आहे तो आहे, घ्यावाच लागतो. आणि ते दोन्हींचं मापक जे आहे, मोजमाप जे आहे, इथे किलोनी घेतलं जातं, इथे अगदी तोळ्या-तोळ्यावरती हिशोब आहे किंवा कॅरेटवरती हिशोब आहे. अतिशय मौल्यवान आहे. मग हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार हा भाजी मंडई नाही. इथे काय मागायला आलोय आपण, हे स्वतःला पहिलं कळलं पाहिजे. की आज मी जो काही माझा प्रश्न मांडायला आलेलो आहे, कुठलीही समस्या असेल. ही समस्या जर सुटली, तर माझं जीवन कायमस्वरूपी मंगलमय होणार आहे का? अर्थात याचं कोणीही उत्तर नाही म्हणून देईल. कारण एक प्रश्न संपला म्हणजे अख्खं आयुष्य पूर्ण झालं असं होत नाही. पुन्हा नव्याने काहीतरी प्रश्न निर्माण होतच असतो. मग पुन्हा नव्याने प्रश्न येणार आहे. मी पुन्हा महाराजांकडे काहीतरी मागणार आहे. पुन्हा तो प्रश्न सुटेल. मग पुन्हा तिसरा प्रश्न. हे चालूच राहणार आहे. मग मी महाराजांकडे काय मागायला पाहिजे? महाराजांचा दरबार हा झवेरी बाजार आहे. रत्नमाणिक मोत्यांचा आहे. हा राजा जो आहे तो स्वतःचं भांडारगृह दान करायला बसलेला आहे. महाराजांकडे आपण काय मागावं? तर आत्मज्ञान मागावं. कारण गुरुकडे जायचं कशाला असतं, तर गुरु स्वतःला जे माहिती आहे ते आपल्याला देत असतो आणि आपल्यासारखा तो करत असतो. म्हणून गुरुकडे जायचं असतं. गुरुकडे काय आपले खिसे भरण्यासाठी थोडी जायचं. हे ज्याला समजलं त्याला खऱ्या अर्थाने गुरु समजला आणि त्याच्यासाठी हा राजा जो आहे, हा उदार झालेला आहे किंवा असे षड्रस अन्नाचे ढीग रचून ठेवलेले आहेत. तुला पाहिजे ते घेऊन जा. तुझी भूक शांत होईपर्यंत घेऊन जा. असा राजा आहे. असे आपले महाराज आहेत आणि आपण एक काम नाही झालं म्हणून रडत बसलोय. आपण महाराजांकडे कशासाठी यायचं हा मुळात प्रश्न आहे आणि तो समजणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून महाराजांचे किंवा मार्गाचे अभ्यासक होणं हे अधिक महत्वाचं आहे. प्रचारक, प्रसारक तर होता येईल. पण अभ्यासक ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. हा अभ्यास कधीही संपू शकत नाही आणि अभ्यासक झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने उपासना जी आहे ती सुरू होते.
म्हणजे उपासना सुद्धा आजीवन चालणारी प्रक्रिया आहे आणि जेव्हा ही उपासना होते, ज्यावेळेला ही अनुभूती येते, ही अनुभूती आल्यानंतर जसं आता ह्या त्या कनोजे ब्राह्मणाचं झालं, की त्याला मिळाले ते ₹10,000 नंतर महाराजांच्या कृपेचा जो काही आनंद त्याच्या मनामध्ये होता, तो त्याला इतकं सांगू वाटत होता, कोणाला सांगू आणि किती सांगू. तसं ज्यावेळेला मी ही उपासना करणार आहे, ह्या उपासनेतून जी अनुभूती येणार आहे, ती अनुभूती मला प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून समोरच्यापर्यंत पोहोचवायची आहे. पण मलाच अनुभूती नाही. मग मी प्रश्न विचारतो, की महाराजांविषयी काय सांगायचं? महाराज जर असतील, तर महाराज काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून, श्रोतयांचे कंठी घातली. हे स्वामी चरित्र जे आहे, ह्या 22 वर्षातलं जेवढं ज्ञात आहे, 22 वर्षाच्या आधीचं जे आहे, अथांग आहे, न संपणारे अनेक लीला ह्याच्यामध्ये घातल्या आहेत. त्यातले रत्न घेतली निवडून, त्यातले काही निवडक जे रत्न आहेत, जी मौल्यवान आहेत, ज्यातनं खरंच अमृत पाझरणार आहे, असं मी काही निवडलं आहे आणि जे निवडलंय ते अतिशय आदरपूर्वक श्रोत्यांच्या कंठी घातलंय, त्यांच्या समोर सादर केलेलं आहे. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरणपुंजी, शंकर स्तोत्र घात असे. त्या ग्रंथकर्त्याला सुद्धा किती आनंद होतोय, की महाराजांचं हे स्वरूप वर्णन गात असताना ह्या शब्दसुमनांनी मी महाराजांच्या चरणाभोवती त्या भुंग्यासारखं रुंजी घालतोय. आणि हा आनंद अवर्णनीय आहे. कधीच संपू नये असं मला वाटतं आणि जर अशा या ग्रंथकर्त्यांनी लिहिलेल्या स्वामी चरित्र वाचन करत असताना मला जर कंटाळा येत असेल, तर आपण कोणाचा अपमान करतोय? ग्रंथकर्त्याचा, शब्दांचा की प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा? त्यामुळे कंटाळवाणं होऊन वाचण्यापेक्षा जे काही 5-10 मिनिटं आपल्याला ते चरित्र वाचायचंय, त्या चरित्रातल्या शब्दातलं अमृत स्वतःमध्ये घेण्याचा आपण पदोपदी प्रयत्न केला पाहिजे, असा ग्रंथकर्ता आपल्याला सांगतो. आता मूळ कथेकडे वळूया. जे कथेमध्ये आपण पाहिलं, की एक ब्राह्मण आहे, त्याला महाराजांनी कृपा केली, त्याच्यावर पैसे दिले. तुम्ही म्हणाल, "अरे वाह! महाराजांची लीला किती अजब आहे." एका दरिद्र्याला महाराजांनी पैसे दिले. आता ह्या एकाच गोष्टीमध्ये महाराजांच्या कृपा किती-किती आहेत बघा. एक पहिली गोष्ट त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पैसे हवे होते कारण दारिद्र्यग्रस्त झाला होता. तसंही त्या गणोजीरावासोबत तो जो आला होता, काहीच तसंही काम नाहीये माझ्याकडे, तर तुमच्यासोबत चला असं म्हणून तो आला होता. त्याची काही श्रद्धा आहे किंवा अशातला काही भाग नाही. त्याला त्याचे पैसे दिले, तो समाधानी झाला. त्याला महाराज हवे होते का? नाही. त्याला इतर काही गोष्टी हव्या होत्या का? नाही. त्याला पैसे दिले, त्याचं काम भागलं. हा जो गणोजीराव आहे, अ, हा जो आला होता, हा उपासक आहे. तो अनेक वर्षापासून दत्तभक्ती करतो आहे. अशा उपासकाला योग्य मार्ग दाखवणं हे गुरूचं कार्य आहे आणि म्हणून महाराजांनी हा मन आणि बुद्धीमधला जो भेद आहे, भाव आणि बुद्धी याच्यामधला जो भेद आहे किंवा हा जो संघर्ष आहे, तो झाल्यामुळे काय घडतंय हे पण महाराजांनी त्याला दाखवून दिलं, की "बाबा रे, हे बघ, बुद्धीमुळे हे असं गडबड झाली आहे. पण ह्यानी बुद्धीच सोडून दिली आणि भावनेमध्ये कारण गुरूंचा आशीर्वाद आहे, गुरूंची आज्ञा झाली, तिथं बुद्धीचा उपयोग नाही." अवघड आहे. पण परीक्षा ही नेहमी आणि ही परीक्षा त्याचीच घेतली जाते ना हो, जो तेवढ्याच परीक्षा देण्यास लायक आहे. पहिलीच्या मुलाला 10वीचा पेपर नाही दिला जाणार. त्या कनोजे ब्राह्मणाला ही शिकवण महाराजांनी नाही दिली, की मन आणि बुद्धीमधला संघर्ष. ही शिकवण दिली आहे त्या गोविंदराव माधवजी यांना. ज्याची जशी योग्यता तशी त्याच्या गुरु कृपा करतात. त्यामुळे त्या गोविंदरावांवर सुद्धा महाराजांनी कृपा केली आहे, एक आयुष्यातला धडा देऊन. पण तो जर धडा मिळाला त्याच्यानुसार त्याची पुढची वाटचाल राहिली, तर महाराज नंतर ही कृपा करणारच आहेत, की महाराजांची कृपा आहे म्हणून तर ती वाट कळली. नाहीतर कशाला कळली असती. त्यामुळे ह्या गोविंदरावांवर सुद्धा महाराजांनी कृपा केली आहे. त्या व्यक्तीला जे ₹10,000 दिलेले आहेत, ते ₹10,000 ज्यांनी दिलेले आहेत, त्याच्या मृत्यूसमयी महाराजांनी त्याला सांगितलं, की "तू ₹10,000 अशा-अशा व्यक्तीला दे. तुझं काम होऊन जाईल. तुला पुढची सद्गती लाभेल." त्यांनी ते ₹10,000 दिले. महाराजांनी त्या व्यक्तीला सुद्धा सद्गती दिली. ह्या बाईनी पतीची आज्ञा मानली आणि त्या व्यक्तीला नाहीतर तिनेही कुठलाही न विचार करता तेही ₹10,000 दिले. त्यामुळे तिच्या हातून सुद्धा ते चांगलं कर्म घडलंय. त्यामुळे तिलाही पुढे जाऊन काहीतरी चांगलं नक्की मिळालं असेल. त्यामुळे ह्या एकाच गोष्टीमध्ये ही सगळी एकमेकांच्या ज्या कर्माचे बंधनं आहेत, ती कशी तुटत जातात. आता ज्याला पैसे मिळाले त्याचं दारिद्र्य गेलं. ज्यांनी पैसे दिले त्याचे पैशाचे जे काही दोष असतील ते दोष गेलेले आहेत. त्या पतीची आज्ञा मानल्यामुळे त्या स्त्रीचे काही दोष असतील तेही तिच्या कर्मातनं
पूर्ण झाले. ह्या गोविंदरावांना सुद्धा हे धडा मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढील जे नियोजन आहे स्वामी सुतांना इकडं आणण्याचं, त्या स्वामी सुतांना आणण्यासाठी काहीतरी तर घडलं पाहिजे. पिक्चर असाच थोडं सुरू होतो. आणि बॅकग्राऊंड असते, मग पिक्चर सुरू होतो, मग हिरोची एंट्री होते. मग स्वामी सुतांना आपल्या जवळ बोलवायचंय, मग स्वामी सुतांपर्यंत हा निरोप तर पोहोचला पाहिजे. घटना अशा घडवत गेल्या. नाहीतर स्वामी सुतांचं कुटुंबीय अतिशय सुरेख आहे, सद्विचारी आहे, सुसंस्कृत आहे. अशा स्वामी सुतांच्या मनामध्ये त्या अफूच्यामध्ये पैसा लावायची बुद्धी व्हावी. ती बुद्धी झाल्यानंतर अफूचे भाव गडगडावेत, जे आजपर्यंत गडगडत नव्हते. आणि मग ते झाल्यानंतर ह्या पंडितांशी यांचा संपर्क व्हावा. पंडितांचा या गोविंदरावांशी संपर्क यावा आणि गोविंदरावाला ह्या कनोजी ब्राह्मणाची कथा माहिती असावी आणि स्वामींची ओळख परिचय त्यातून हवा. हे सगळं एका घटनेमध्ये गुंफलेलं आहे. त्यामुळे महाराज ज्यावेळेला एखादी गोष्ट घडवतात, त्यावेळेला डोळ्यांनी दिसणारी गोष्ट एकच असते. त्याच्या मागे घडणाऱ्या कित्येक गोष्टी असतात, ज्या अनेक वर्षानंतर उलगडत जातात, हे असं का घडलं? नाहीतर स्वामी सुतांना तरी काय माहिती होतं, त्या कनोजी ब्राह्मणाला पैसे द्यायचं आणि आपलं काय कनेक्शन असेल? खरं तर काहीच कनेक्शन नाही डायरेक्ट. पण इनडायरेक्टली ते दिलंय आणि त्या कनोजी ब्राह्मणाला पैसे दिले. गोविंदरावाला शिकवण दिली आणि स्वामी सुतांना आत्मज्ञान दिलंय. मग आता सांगा समृद्ध कोण झाला या घटनेतून? कनोजी ब्राह्मण, गोविंदराव की स्वामी सुत? बघा म्हणजे एक घटना घडवली. तो जो कनोजी ब्राह्मण आहे, ते ₹10,000 किती दिवस पुरणार आहेत त्याला? कदाचित 10 वर्ष. कल्पना करूया आपण फक्त. तो जो गोविंदराव आहे, त्याला जी मिळालेली शिकवण आहे, त्याच्यातनं त्याचा पुढचा प्रवास कदाचित चांगला होईल. स्वामी सुतांना जे मिळालं, याची देही याची डोळा साक्षात परमेश्वर अनुभवता आला, यापेक्षा काय ते सुख असावं. त्यामुळे खऱ्या अर्थानं या कथानकेतनं महाराजांची कृपा, जी खरं तर महाराजांचं म्हणजे तो भांडार लुटणारा जो राजा आहे, ते भांडार त्या आत्मज्ञानाचं आहे आणि त्या खऱ्या अर्थाने राजाची त्या कृपा झाली ती त्या स्वामी सुतांवर आहे. पण निमित्त ह्या कनोजे ब्राह्मणापासून सुरुवात झाली. इतकी गोष्ट, इतक्या महाराजांच्या लीला अजब आहेत आणि म्हणून सुरुवातीला ग्रंथकर्त्याने आपल्याला या अध्यायात सांगितलं होतं, की महाराजांची ही लीला विचित्र आहे. महाराज काय करतील, कशा पद्धतीनं करतील, कोणाच्या माध्यमातून करतील, कशाचा कशाला ताळमेळ नाही. एवढंच सांगू शकतो, हे महाराज करतील. म्हणून महाराजांकडे आपण ज्यावेळेला एखादी समस्या मांडतो, प्रश्न मांडतो, त्यावेळेला त्याचं सोल्युशन महाराजांना आपण नसतं द्यायचं. महाराज ही माझी केस सोडवा की. बरं कशी सोडवायची? महाराज त्या माणसाला असं-असं सांगा, त्याला असं सांगा. मग मी अशी सेवा करतो. मग मी आजपासून सद्गुरुचरित्र वाचायला घेतो. म्हणजे प्रश्नही आपणच विचारायचा, उत्तरही आपणच द्यायचं. मग महाराज म्हणतील, "मी कशाला विचार करू? चाललंय तुझ्या मार्गाने, चालू दे." मग कधीतरी गोल-धेंगण फिरून आल्यानंतर थकतो. इतकी पारायण झाली, इतके जप झाले, पण माझं काही काम व्हायला तयार नाही. कारण उत्तर मीच दिलं होतं. प्रश्न मीच दिला होता. मग जर उत्तर मला माहिती असेल, तर प्रश्न काय आहे माझ्या आयुष्यात? मी ज्यावेळेला महाराजांकडे एखादी गोष्ट मांडतो, त्यावेळेला त्याचं उत्तर देणं महाराजांना बांधील करावं, स्वतःला नाही. महाराज ही अशी-अशी समस्या आहे, ह्यातनं बाहेर काढा. कसं बाहेर काढा? मला नाही माहीत. कधी बाहेर काढायचं? मला माहीत नाही. कशाच्या माध्यमातून काढायचं? मला माहीत नाही. जे असेल ते तुम्ही तुमचं ठरवा. कारण ज्यावेळेला मी त्याचे सोल्युशन सांगायला जातो, त्यावेळेला मी माझ्या बुद्धीनेच काम करणार. कारण बुद्धीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर आहेत. आणि जर ती बुद्धी आपली काम करत असती, तर आपण महाराजांकडे आलोच नसतो. कारण हे माणसाचं मन जे आहे ना, किंवा माणूस जो एक घडवलेला प्रकार आहे, हा फार विचित्र आहे. विचित्र म्हणण्यापेक्षा त्याची एक प्रक्रिया आहे. बघा, एक सिंपल उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. एखादा माणूस पाण्यामध्ये पडलाय, नदीमध्ये. त्याला स्वतःला पोहता येत नाही. तो काय करेल? सर्वात पहिल्यांदा तो स्वतः हातपाय मारण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून हातपाय मारल्यानंतर थोडंसं आपण किनाऱ्याला लागू शकू. पण तो बिचारा हातपाय मारतो, मारतो, मारतो. पण काही केल्या ते पाण्याचा प्रवाह इतका जोरात असतो, तर काही केल्या तो काही वाचत नाही. सतत तो आपलं डोकं जे आहे ते त्याचं पाण्यामध्ये जातंय, त्यामुळे नाकातोंडात पाणी चाललंय. मग तो पुढे प्रयत्न करतो, की एखादा दगड, एखाद्या लाकडाची फांदी किंवा झाडाची फांदी, अन्य काहीतरी ज्याला धरून मी तग धरू शकेल, असं काही प्रवाहामध्ये मला दिसतंय का? तो ह्याचाही शोध घेतो. असंही काही दिसत नाही.
मग तो बघतो आजूबाजूला किनाऱ्यावरती कोणी माणसं दिसतायत का जी मला वाचवतील? ती माणसं दिसत नाहीत. मग तो विचार करतो, की आपण आवाज देऊया, "वाचवा, वाचवा, वाचवा, वाचवा." म्हणजे त्या आवाजाने का होईना कोणीतरी येईल आणि मला वाचवेल. तरीही काही कोणी यायला तयार नाही. आता त्याला कळून चुकतं, की बाबा आता आपला अंत हा जवळ आहे आणि कुठल्याही प्रकारे मदत व्हायला तयार नाही. मग तो दोन्ही हात उंचावतो आणि भगवंताला आळवणी करतो, "हे देवा, तूच खरा तर आता माझा पाठीराखा आहेस, तूच मला वाचव." आणि पुढच्या काही क्षणामध्ये त्याला आधारही मिळतो, कोणीतरी माणूसही येतो, त्याला वाचवूनही नेतो. मग तो म्हणतो, "देवा, तू आधी का नाही पळालास?" तो म्हणतो, "तू मला आधी का नाही बोलवलंस?" कारण माणूस हा असाच आहे, की आधी त्याच्या जेवढ्या बुद्धीला गम्य गोष्टी आहेत, जेवढं त्याला अवगत होतंय, तो सगळे प्रयत्न करत असतो. पण ज्याला बुद्धी थकते तेव्हाच तर कुठं परमेश्वराकडे येतो. मग परमेश्वराकडे आल्यानंतर पुन्हा बुद्धी लावायचीच नाही ना. समर्पण करायचं आणि म्हणून आपल्या मार्गात त्रिवार मुजरा करण्याची पद्धत यासाठी आहे, की मी जर एवढा शहाणा असतो, तर तुमच्याकडे आलोच नसतो ना. मी शहाणा नाहीये. माझी बुद्धी जी आहे ती संत झालेली आहे, थंडावलेली आहे. मी काही करू शकत नाही आणि म्हणून आता तुम्हाला शरण आलेलो आहोत. तुम्हीच काय ते सर्वस्व आहात. तुम्हीच काय ते सर्वश्रेष्ठ आहात. मी कोणीही नाही. हे सांगणं म्हणजे तो त्रिवार मुजरा करणं आहे. ती केवळ एक कृती नाहीये. त्याच्या मागची भावना ही शरणागतीची आहे, की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. मी कदाचित कोणीतरी राजकीय मोठा व्यक्ती असेल, माझ्याकडे प्रचंड आर्थिक सुबत्ता असेल, मी मोठ्या पोझिशनला असेल, अन्य काही गोष्टी माझ्याकडे असतील. हे सगळं माझं बाहेर हे सगळं जे काही आहे, हे फक्त तुमच्यामुळे आहे, हे सांगण्यासाठी म्हणून त्रिवार मुजरा आहे. जर त्या मुजरामधला हा भावच नसेल, तर ती मुजरा केवळ एक शारीरिक झालेला व्यायाम आहे. या पलीकडे त्या गोष्टीला काही अर्थ नाही. ना महाराजांना तुमच्याविषयी घेणं-देणं आहे, ना तुम्हाला महाराजांविषयी. सो आता व्यायाम करायचा खऱ्या अर्थाने महाराजांना मुजरा करायचा हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. पण अशा प्रकारे ह्या 20व्या अध्यायाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उलगडतात, की आपण कसं वागलं पाहिजे. आपण कसं वागू त्याच्यानुसार महाराज आपल्याला काय देणार आहेत. आपण त्या कणोजी ब्राह्मणासारखे असू, तर निश्चित आपला जो काही या भौतिक जीवनातला प्रश्न आहे, तो महाराज सोडवतील. आपण जर त्या गोविंदरावासारखे असू, उपासक असू, अभ्यासक असू, तर आपल्याला निश्चित पुढची वाट महाराज दाखवणार आहेत. आपण जर स्वामीसुतांसारखे असू, तर महाराज आपल्यापर्यंत कशाही प्रकारे ते ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि निश्चित आपल्याला महाराज हे भांडार जे आहे ते खुलं करून देतील. आपल्याला ठरवायचंय आपण कोणत्या कॅटेगरीत किंवा कॅटेगरी म्हणण्यापेक्षा कोणत्या व्यक्तीप्रमाणे वागावं. महाराज तिघांनाही देतायत. कनोजीलाही दिलं, गोविंदरावांनाही दिलं आणि स्वामीसुतांनाही दिलं. महाराज सर्वस्व आहेत. वरदहस्त आहे त्यांचा. तथास्तु म्हणतात. आपण काय घ्यायचं? आपण भेंडी बाजारासारखं वागायचं. आपण महाराजांच्या समोर भांडाभांडी करायला सुद्धा कमी बघत नाही. बिनधास्त भांडत असतो. का? माझा इगो, माझा अहंकार दुखावला जातो. कोणीतरी मला असं का म्हणला? कोणीतरी असं का म्हणला? मग तो असं का केलं? मग त्यांनी मला असंच डावललं. आणखीन काहीतरी केलं. मला तुच्छ वागणूक दिली. कितीतरी प्रकार आहे. हे सगळं आपण ज्यांना परब्रह्म मानतो, ज्यांना आपण सद्गुरू मानतो, जे प्रत्यक्ष आहेत अशी समजूत धरून किंवा अशी धारणा धरून जिथे आपण आरती करतो, त्याच परमेश्वराच्या समोर हे सगळं करत असतो आणि तो परमेश्वर उघड्या डोळ्यांनी हे सगळं तटस्थ भूमिकेतनं साक्षी भावाने पाहत राहतो. प्रत्येक कर्माचं फळ हे निश्चित ठरलेलं आहे. माझ्या आयुष्यात असं का? हा ज्यावेळेला प्रश्न येतो किंवा माझी समस्या का सुटत नाही, असा ज्यावेळेला मनाला प्रश्न पडेल, त्यावेळेला महाराजांच्या समोर जावा किंवा न जावा, पण आरशात बघून स्वतःच्या मध्ये काय चुकतं आहे, याचं आत्मचिंतन नक्कीच करायला हवं. एवढं मात्र लक्षात ठेवा. चूक माझ्याकडून होतीये, दोष मात्र मी महाराजांना लावतोय. असं आपल्याकडून होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. असो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. एवढंच एक आवाहन सगळ्यांना या निमित्ताने करेल, की हे स्वामी चरित्र चिंतनिका आपली संपेल. आजपर्यंत आपण 3 ग्रंथ जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. गुरुचरित्र आहे, श्रीपाद चरित्र आहे आणि स्वामी चरित्र आहे. तारक मंत्रही आपण त्याचं चिंतन केलेलं आहे.
असंच चिंतन तुमच्या आयुष्यात तुम्ही आपल्या ज्या दिंडोरी प्रणीत आरत्या आहेत, त्या आरत्यांचंही करावं. त्यातले सार जे आहे, त्यातलं अमृत जे आहे, ते ग्रहण करण्याचं काम करावं. आणि अशी कृपा महाराजांनी आपल्यावरती करावी यासाठी आपण सतत महाराजांना विनवण्या कराव्यात. कारण शेवटी महाराज आपल्याला हे भांडार खुलं करून द्यायला बसलेले आहेत. आपण घ्यायचं किती हा आपला आपला प्रश्न आहे.